कसं कसं वाटतंय? बघा, गेले किती दिवस पासून आपला इथं पालवे बाबा थेरपीला येत आहे. पालवे बाबा मी येतं, आई पण येते आणि त्यांची नात पण येते. तर आई बाबाच्या शरीरामध्ये काय अनमोल बदल घडलेला आहे, तर आज आपण बाबासोबत बोलणार. प्लीज वेलकम पालवे बाबा. टाळ्या वाजवा क्लॅपिंग करा बाबासाठी. इकडे. नमस्ते बाबा. नमस्कार बाबा नमस्कार. बाबा मला तुमचे नाव माहिती आहे, पण बसलेल्या आई बाबाला तुमचं नाव माहिती नाही. तुमचं नाव सांगा बरं. भगवान पालवे. बाबा कुठून आले तुम्ही? तिसरा चौका. बाबा थेरपी घेण्याच्या अगोदर कोणकोणते त्रास होते तुम्हाला? पाठीचा हा. आणि कमरेचा त्रास होता. हा. ऑपरेशन झालं. ऑपरेशन पण झालेलं. जोर तर आता कमरेचा त्रास कमी झाले आणि मणक्याचा त्रास कमी झाला. थेरपी घेऊन किती दिवस झाले बाबा तुम्हाला? थेरपी घेऊन किती दिवस झाले बाबा तुम्हाला? 1.5 महिना झाला. 1.5 महिन्यात. 1.5 महिन्यामध्ये किती टक्के फरक पडलाय तुम्हाला? 30% पडला. बघा, 1.5 महिन्यामध्ये बाबाला कमरेमध्ये फरक पडला. अजून बाबा अजून काही फक्त कमरेचा. तुम्ही जेव्हा ऑपरेशन केलं तेव्हा तुम्हाला बरं वाटलं होतं का? तेव्हा बरं वाटलं. आणि परत परत तसं आजार झाला तुम्हाला? 15 वर्ष. बघा, बाबांनी पाठीच्या कणाचं ऑपरेशन केलं होतं 15 वर्षापूर्वी. पण बघा, परत बाबाला काय झाला, आजार सुरू झाला. मग बाबा थेरपीला आले. बाबाला 1.5 महिना झाला आणि बाबाला 30% फरक पडलेला आहे थेरपीचा. सर्वांनी रेग्युलराइज थेरपी घेतलीच पाहिजे आणि ती आवश्यकच आहे. आता आपल्याला गोळ्या औषधं काही परवडत नाही, पण या महागाईच्या जमान्यामध्ये आता रेग्युलराइज थेरपीने मॅडमने सगळ्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली नाही, तिथं जरूर फायदा घ्यावा. समाधानी आहे का बाबा? थँक्यू बाबा.